एकूणच एकीकडे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे जंतर मंतरवर देखील सुरू आहे। माझ्यासोबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे इथे आहेत जंतर मंतरला, थेट त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपण इथे जंतर मंतरला दाखल झालाय। उद्धव ठाकरे देखील आज रात्री दिल्लीत येणार आहे, उद्या ते भेट घेऊ शकतात। महत्त्वाचं म्हणजे आता काय स्थिती आहे जंतर मंतरची? आता आपण पाहतोय की विद्यार्थी सर्व एकत्र जमलेले आहेत, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी पोचवलेल्या आहेत। त्यांची मागणी आज एक नवीन वाढलेली आहे की जिथं जिथं भारतभर आंदोलन चालू आहे तिथल्या त्यांच्यावर ज्या स्टुडंट्सवर केसेस दाखल केलेल्या आहेत तर त्या केसेस मागं घ्यायला याव्या, ही चौथी डिमांड त्यांनी आज केलेली आहे। आता दुसरीकडे काँग्रेस देखील आंदोलन करते। आता पंतप्रधान निवासस्थानीच्या बाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे, ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। नाही, त्याची माहिती मला नाही, परंतु आदरणीय उद्धवजी आज रात्री दिल्लीत येत आहेत आणि काय आता उद्या काय म्हणतात ते पाहू। आणि आज आता नुकते शरद पवारच्या सोबत आपण देखील होता तिथे जंतर मंतरला। शरद पवार आहे, एनसीपीचे नेते इतरही खासदार आलेले आहेत। अभिजित दीपकेची आपली भेट झाली असेल, त्या भेटीमध्ये काय त्यांनी सांगितलं? नाही, आता दीपिकेजी आता आदरणीय पवार साहेबांशी बोलतायत आणि ते बोलत असताना आम्ही तिथं होतो। त्यांचं तेच म्हणणं आहे की आमच्याकडे कोणी पाहिलं नाही, जो अन्याय केलेला आहे तो खूप मोठा आहे पोलिसांनी, आणि त्याच्या विरोधात आता ही सर्व लढत चालली। आम्ही कुणाला या म्हणून सुचवलं नव्हतं, फक्त हे आंदोलन आहे म्हणून लोक गोळा झाले, मुलं गोळा झाले असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, पण एकीकडे काल ज्या पद्धतीनं मारहाण करण्यात आली विद्यार्थ्यांना, युवकांना, तरुणांना, तरुणींना, छोट्या छोट्या 12, 13, 14 वर्षाच्या मुलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे। त्यावर आता जर बघितलं जंतर मंतरला ते अनेक लोक जखमी देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे। कशा पद्धतीने सरकारची हुकुमशाही सुरू आहे का? हा, आता ही हुकुमशाहीच आहे आणि त्याच्या विरोधात अजूनही विद्यार्थी आणि सर्व तरुण लढत आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठीच सर्वजण येत आहेत आणि त्यांनी सरकारने त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकावं अशी सर्वांची भावना आहे। सरकारने भावना ऐकावी, पण सरकार तर चर्चेसाठी आता आज त्यांनी म्हटलं की आम्ही चर्चेसाठी पुन्हा एकदा तयार आहोत। काल 21 दिवस चर्चेसाठी तयारी नव्हते। काल काही शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांना धर्मेंद्र मला वाटतं JP नड्डा साहेबांकडे, आणि त्यांची एक 10 मिनिटं चर्चा झालेली आहे, परंतु आता पुन्हा चर्चा व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे। धन्यवाद। हे होते राजाभाऊ वाजे। आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर एकीकडे शरद पवार देखील आहे आणि शरद पवार इथे साधारणतः आहे, शरद पवार आहे। त्यानंतर बजरंग सोनवणे देखील इथे माझ्यासोबत आलेले आहेत। बजरंग सोनवणेसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। बजरंगजी, सोनवणे साहेब, आपण दिल्लीत आहात, आता नुकती शरद पवारांनी भेट घेतलेली आहे आणि भेट घेताना काय मागणी केली? अभिजित दीपकेसोबत काय चर्चा झाली? जे दीपकेसोबत त्यांची चर्चा झालेली, आम्ही स्टेजवर पण गेलो, साहेबांना तिथवर यायला थोडा आता एवढी गर्दी आणि मुलांचा एवढा पूर्ण ही आहे की मुलांची म्हणजे पूर्ण ताकद इथं उभी आहे। हे सर्व मुलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला पक्षाच्या वतीनं सर्वांचा आमचा पाठिंबा आहे। आम्ही सर्व आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि आम्ही सर्व खासदार, फक्त दोघं जण जी आमचे दिल्लीत कालपासून अवेलेबलच नाहीत। लंकेसाहेब दिंडीमध्ये आहेत आणि हे जे आहे ते मतदारसंघात आहेत आदरणीय अमोलदादा, त्याच्यामुळे सोडले तर बाकी आम्ही सर्व 6 जण साहेब असे 7 खासदार आम्ही आलेलो आहोत। आणि आमचा पक्षाच्या वतीनंही आणि आमच्या वतीनंही आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। नाही, पाठिंबा सर, आपण तुम्ही आज विद्यार्थी बघितले असेल, अनेक विद्यार्थी जखमी अवस्थेत आम्ही पाहिलेले आहेत। सकाळपासून आम्ही इथे आहोत तर आम्हाला कळतंय की कशा पद्धतीनं मारहाण केली, असं जशा पद्धतीनं ते देशद्रोही अशी मारहाण केली आहे। नाही, सरकारचं धोरण अतिशय चुकीचे आहे। जे आंदोलक आहेत हे आंदोलक म्हणून ह्यांना संबोधित करणं नाही, यांच्या मागण्यासाठी हे लढत आहेत। हे काय आतंकवादी नाहीत। आतंकवादी जे देशात घुसमट करतात, देशामध्ये आपल्या येऊन लोकांना मारतात, त्यांच्यावर काय करायचं सोडून आमच्या ह्या नवीन तरुणाईला, जी विद्यार्थी आहेत ज्यांचं भविष्य आहे पुढं आणि जे देशाचं भविष्य आहे, अशा विद्यार्थ्यांना जर कुणी मारहाण करीत असेल तर त्याचं समर्थन कुणीही करणार नाही। आणि मला वाटते सरकारनं सुद्धा डोळे उघडून बघितलं पाहिजे आणि सरकारला सुद्धा कळलं पाहिजे की ह्या विद्यार्थ्यावर मारहाण का करा। तुम्ही ठीक आहे, तुम्ही येऊ देऊ नका, त्यांना अडवा, ठीक आहे, तुम्ही काय करायचं, पण असं एवढं मारलंय, आडवं पडूस तर जाऊ की जनावराला मारतेत असे पोलिसांनी मारलेले व्हिडिओ आम्ही बघतोय, अतिशय चुकीचं आहे। आणि त्या गोष्टीची आम्ही पूर्ण निषेध करतो आणि सरकारला जॉब विचारणार आम्ही, आम्हाला सभागृहातच बोलू दे नाही, सभागृह लोकसभेत कामकाज होत नाही, आम्ही कामकाज होत नाही असं नाही, आम्हाला सत्ताधारी पक्ष कामकाज करत नाहीये, आम्हाला बोलूच देत नाहीये, आम्ही मागणी करतोय ती मागणी करूच देत नाहीये। त्याच्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षाच्या मागणी एक करतोय सत्ताधारी पक्षाला की बाबा आम्हाला या विषयावर चर्चा करू देत, पण चर्चा करूच दिली जात नाही, विरोधकाचा आवाज दाबायचं काम केलं जाते, अतिशय चुकीचं आहे। त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांसोबत या सर्व तरुणाईबरोबर आम्ही आणि आमचा पक्ष आहोत।
आहे. धन्यवाद. हे होते बजरंग सोनवणे आणि त्यांनी म्हटलंय की आमचा पक्ष सोबत आहे. त्यानंतर आता विजयसिंग मोहिते पाटील देखील आहे. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. सर, आपण जर बघितलं आता नुकतीच भेट घेतलेली आहे अभिजित दिपकेची, काय चर्चा झालेली आहे? आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार या ठिकाणी अभिजित दिपके आणि त्यांच्या सर्व टीमला भेटलो. त्यांनी पवार साहेबांकडे हीच मागणी केली की सरकारवरती दबाव आपण निर्माण करावा आणि या ठिकाणी जे विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस झालेले आहेत देशभर त्या माघारी घ्याव्यात. जी मुलं नीटच्या परीक्षेमध्ये ज्यांच्या आत्महत्या झाल्या त्या मुलांना 1 कोटीचं कॉम्पन्सेशन द्यावं. जी काही लाठीचार्ज काल झाला ती दिल्ली पोलिसांची चौकशी केली जावी अशी एक मागणी या ठिकाणी अभिजितने साहेबांकडे केली आणि डायलॉग झाला पाहिजे. सोनम वांगचूक यांना सुद्धा नजर कैद केल्यासारखं केलेलं आहे. आता त्यांना मैदानात भेटून दिलं जात नाही. आता जर बघितलं आपण तर इथे यासोबतच जर बघितलं ते सगळ्या चर्चा देखील आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं सुप्रिया सुळे देखील इथे आहेत आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं सुप्रियाजी काय बोलणार नाही का तुम्ही? ठीक आहे. शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आता नुकतेच भेट घेऊन निघालेले आहे. सोबतच इतरही खासदार आपल्याला पाहायला मिळत आहे. जर बघितलं आपण ते खासदार गुरुजी इथं गुरुजी सर आपण भेट घेतली आहे. सर, काय त्यांना म्हणणं आज उपोषणकर्ते विशेषतः अभिजित दिपके यांची भेट साहेबांबरोबर घेण्याचे कारण काल जो मुलांवरती म्हणजे विद्यार्थी त्यांच्या न्याय मागणीसाठी की जी नीटची परीक्षा फेल झाली होती त्याच्यामध्ये पेपर फुटला होता आणि विद्यार्थ्यांची मागणी एकच होती की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. परंतु राजीनामा न घेता विद्यार्थ्यांवरती दडपशाहीच्या पद्धतीने काल म्हणजे अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हे देशाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे आणि म्हणून जे जखमी झालेले विद्यार्थी आहेत किंवा उपोषणकर्ते विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधावा म्हणून पवार साहेब आलेले होते आणि शासनापर्यंत संसदेमध्ये काल बिन आजही सातत्याने सगळे खासदार हीच मागणी करताय की याच्यावरती नीटवरती चर्चा व्हावी आणि विद्यार्थी जे आज जवळजवळ महिनाभरापासून हे जे आंदोलन चाललं आहे ते कुठंतरी थांबावं. विद्यार्थ्यांचं महत्त्वाचे दिवस या माध्यमातून निघून जात आहे आणि पटकन तोडगा काढून कारण उद्याचं भविष्य हे विद्यार्थी आहेत आणि या संदर्भात चर्चा आपला तोडगा निघावा म्हणून पवार साहेब या ठिकाणी सुप्रियाताई होते, अमर काळे असतील, धैर्यशीलराव मोहिते पाटील असतील, राजाभाऊ वाजे असतील, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, ही सर्वच मंडळी आदरणीय सुप्रियाताई आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आलो होतो. अमरजी, आपण देखील सहभागी झाला होता. इथं विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या. काय विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, काय भावना आहे त्यांच्या? अतिशय महत्त्वाचा विषय आहे देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आणि या संदर्भामध्ये आज आदरणीय पवारसाहेबांसोबत सुप्रियाताईंसोबत या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आतापर्यंत मतदारसंघामध्ये आमचे आंदोलन या विषयावर चालू होते. आज प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी भेट घेतली आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी समर्थन देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी पहिलेच करण्यात आलेलं आहे आणि संसदेमध्ये 2 दिवस झाले संसद चालू आहे आणि कालही आणि आजही दोन्ही दिवस संसदेमध्ये कामकाज होऊ शकलं नाही. अपोजिशन म्हणून आमची मागणी ही आहे की अतिशय महत्त्वाचा विषय, सिरियस विषय, या विषयावर चर्चा संसदेमध्ये व्हायला पाहिजे. परंतु सत्ताधारी अतिशय मगरुरीमध्ये आहे आणि मगरुरीमध्ये असल्यामुळं चर्चेकरता सध्या सरकार तयार नाही आहे. त्यामुळं आज विद्यार्थ्यांना या ठिकाणी समर्थन देण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी आलो. राहुल गांधींनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, गृहमंत्री अमित शहा असो किंवा धर्मेंद्र प्रधान असो या तिघांचे राजीनामा मागितले आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर ते ठिय्या आंदोलन करताय. नाही, बरोबर आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आणि या संदर्भामध्ये धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे आणि देशाचे प्रमुख म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा या सर्व विषयाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, ही सुद्धा आमची आग्रही मागणी आहे. नाही, पण जर बघितलं का आज जर तरुण बघितले तरुण जखमी आम्हाला पाहायला मिळाले. आम्ही सकाळपासून इथे आहोत, पाहतोय प्रत्येक तरुण हा जखमी आहे. या तरुणांना ज्या पद्धतीने त्याच्यावरती कलम लावले जात आहे, गुन्हा नोंदवला दाखवतोय, त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, त्यावर कोण उत्तर देईल? नाही, आता याच्यामध्ये तेच सांगतो की किती अहंकारी सरकार असू शकतं आणि किती क्रूर असू शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार. हे आपण लक्षात घ्या. महात्मा गांधींनी सुद्धा 1932 जेव्हा येरवाडा तुरुंगामध्ये जेव्हा आमरण उपोषण केलं होतं, 4थ्या दिवशी ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि 5व्या दिवशी उपोषण सुटलं होतं. ब्रिटिशांपेक्षा सुद्धा क्रूर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि किती अहंकारी सरकार असू शकतं याचा
या ठिकाणी परिचय आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून मिळतो आहे. या ठिकाणी आपण फक्त इतकं लक्षात घ्या की ज्या युवा शक्तीने 2014मध्ये मोदींना सत्तेवर बसवलं, तीच युवा शक्ती येणाऱ्या 2029मध्ये भारतीय जनता पक्षाला या देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही याचा अनुभव देणारा आजची सर्व इथली परिस्थिती आहे. धन्यवाद. हे होते अमर काळे यांनी स्पष्ट सांगितलं की महत्त्वाचं म्हणजे जंतर मंतरच्या परिसरामध्ये आम्ही जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता इथं दाखल झालो होतो. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत न्यूज 18 मराठी.